तर नवी मुंबईच्या तुर्भेतील दगडखाणीमध्ये मातीची भरणी करताना माती थेट रस्त्यावर आणि परिसरातील कंपन्यांमध्ये येत असल्याने कंपनी चालकांमध्ये नाराजी आहे। संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाईची कंपनी चालकांना मागणी केली। तर अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये हंगेवाडी आणि बोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पावसामुळे डाळिंबाचं नुकसान झालं आहे। पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। 150 हेक्टर डाळिंब पिकाचं नुकसान झालंय। सर्वसाधारण जी झाड आहेत याच्यातली पूर्णतः 200 ते 250 झाडं पूर्णतः उपटून पडलेली आणि जी बाकीची झाडं जी दिसतात आपल्याला ही झाडाचं एक साईड पूर्ण गेलेली, त्यामुळे याच्यातली किती टक्के उभा होती ही सांगता येत नाही आणि झाली तरी ती तात्काळ पूर्वपदावरती येईल असं कुठेही काही सांगता येत नाही। तर भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन पाहायला मिळते। विकासकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते असल्याचा आरोप आहे। 8 वर्षांनंतरही विकासकानं शेतकऱ्याला गोदाम भाडं दिलं नसल्याचा आरोप होतोय। 2018 मध्ये 64 गुंठे जमीन इंडियन कॉर्पोरेशन या गोदाम संकुलासाठी देण्यात आली। त्यानंतर 3 वर्षांनी गोदाम भाडं दिलं जाणार होतं। इंडियन कॉर्पोरेशन गोदामाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी आमची फसवणूक केलेली आहे। 2018 रोजी आम्ही जागा विकसित करण्यासाठी दिली होती आणि त्यानंतर 36 महिन्यानंतर आम्हाला भाडा चालू करण्यात येणार होता, परंतु 8 वर्षे झाली त्याचा आम्हाला एकही मोबदला दिलेला नाही आणि गोडाऊन सुद्धा आमचे नाव केलेलं नाही। आमची मूल मागणी आहे की गोडाऊन आमचे नावे करून द्यावा आणि गोडाऊनच्या खालची जमीन आम्हाला 7-12 करून द्यावा, ही आमची मूल मागणी आहे। पुढची भूमिका आमची अशी राहणार, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। तर भिवंडीमध्ये एका कंपनीच्या अवैध बांधकामामुळे भात शेती धोक्यात आले। भोकरी गावामध्ये एका कंपनीनं भातसा नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखून त्याच्यावर अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांनी केला। भोकरी आणि तळवली गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। पंकज गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आले। प्रशासनानं कारवाई न केल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील देण्यात आला।